काही निर्णय पटकन घ्या. तुम्हाला माहिती आहे चंद्रावर पहिलं पाऊल टाकणाऱ्या मानवाचं नाव काय? नील आर्मस्ट्रॉंग. मला सांगा, खरंच नील आर्मस्ट्रॉंगच चंद्रावर पहिलं पाऊल टाकणार होता का? उत्तर आहे नाही. तो नव्हता टाकणार. नासाच्या अपोलो मिशनच्या योजनेनुसार अपोलो मिशनचा प्रमुख पायलट होता एडविन सी अल्डारिन. तो अमेरिकेचा नौसैनिक होता. स्काय वॉकिंगचा त्याला अनुभव होता म्हणून त्याची प्रमुख पायलट म्हणून निवड केलेली. आणि त्याचा सहाय्यक पायलट, को पायलट नील आर्मस्ट्रॉंग, तो अमेरिकन नौदलात होता आणि तो एडविन सी अल्डारिन बरोबर दिलेला. हे अपोलो यान ज्यावेळी चंद्रावर पोहोचलं त्यावेळी नासाच्या स्पेस स्टेशन सेंटर मधनं पहिला संदेश आला, पायलट फर्स्ट. आता पायलट फर्स्ट म्हणजे एडविन सी अल्डारिन ताडकन उठला आणि निघाला. पण चंद्रावर पाऊल टाकायच्या अगोदर त्याच्या डोक्यात प्रश्नाचं थैमान माजलं. मी चंद्रावर पाऊल टाकलं आणि चंद्राच्या गुरुत्वाकर्षणानं मला खेचूनच घेतलं तर? मी चंद्रावर पाऊल टाकलं आणि चंद्राच्या वातावरणात मी जळूनच गेलो तर? या प्रश्नात तो अडकला. तोपर्यंत नासाच्या स्टेशनवर दुसरा संदेश आला, को पायलट नेक्स्ट. आणि को पायलट नेक्स्ट म्हणल्याबरोबर नील आर्मस्ट्रॉंग पुढे झाला आणि त्यांनी चंद्रावर पहिलं पाऊल टाकलं. आणि जगाच्या इतिहासामध्ये चंद्रावर पहिला पाऊल टाकणारा मानव म्हणून नील आर्मस्ट्रॉंगचं नाव लिहिलं गेलं. एडविन सी अल्डारिनकडे क्षमता होती, एडविन सी अल्डारिनकडे गुणवत्ता होती, एडविन सी अल्डारिनकडे अनुभव होता. पण निव्वळ त्वरित निर्णय न घेता आल्यानं जागतिक गौरव जो त्याच्या नावावर लिहिला जाणार होता तो त्यांनी चुकवला. पटकन निर्णय घ्या, अडखळायचं नाही, रेंगाळायचं नाही, थांबायचं तर अजिबात नाही. पटकन पटकन निर्णय घेत पुढे जायचं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, एकदा निर्णय घ्या. गोष्ट एकदा निर्णय घेतला ना, स्पर्धा परीक्षा हो बस, बाकी मला काही कळत नाही. एकच ध्यास ठेवा. या जगात कुठलीही गोष्ट ज्यावेळी तुम्ही पूर्णपणे झोकून देता त्यावेळी तुम्हाला ती मिळतेच, कुठलीही असो. मेरेला कृष्ण दिसला, भेटला, बोलला, आपल्याला आश्चर्य वाटतं. नामदेवांचा प्रसाद विठ्ठलाने खाल्ला, आपल्याला आश्चर्य वाटतं. देव असा कधी कुणाला दिसतो का? दिसतो. ध्यास किती आहे तुमचा? किती किती अनिवार्यतेनं तुम्हाला वाटतं हो हे मिळावं. तुमची ती अनिवार्यता जेवढी प्रगल्भ आणि प्रगाढ तेवढं तुमचं यश सुद्धा तुम्हाला तसंच मिळतं. सहज चालता चालता काम करणाऱ्याला सर्वोत्तम यश मिळत नाही. झोकून द्यावं लागतं, पूर्ण सगळं झोकून द्यावं लागतं. सातत्यानं काम करावं लागतं. सातत्यानं काम करण्यामुळं मग कुशलता येते. त्या कुशलतेतनं मग वेळ कमी लागतो. वेळ कमी लागला की मग मोठं कार्य सुद्धा झटकन होऊन जातं. सातत्य ही फार महत्वाची गोष्ट आहे. नाही सध्या तसं कॉलेज चाललंच आहे, पण दुसरं काहीतरी करावं म्हणून एमपीएससी पण करतोय. तू कधीच पास होणार नाही, मी अगदी स्पष्ट सांगतो. अर्जुनाला त्या डोळ्याला का भेदता आलं? त्याचं लक्ष एकाच डोळ्याकडे होतं. आपले 50 डोळ्याकडे असतं. कसे अर्जुन होणार आपण? एकाग्रतेनं केंद्रित करा ना. सगळं चित्त, वृत्ती, मन, प्रवृत्ती सगळं मिळतच यश, अडचणच नाही काय. हे झोकून देणं असणं फार महत्वाचं आहे. लैला मजनू माहिती आहे तुम्हाला. त्या मजनूला एकच ध्यास लागला होता. सतत रात्रंदिवस फक्त लैला 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 करत राहायचा. उठता बसता लैला, बस. दुसरं काही नव्हतं त्याच्या ध्यानी मनी चित्ती, काही नाही, फक्त लैला. ज्ञानेश्वरांनी भक्तीची फार सुंदर व्याख्या केली आहे. भक्ती म्हणजे सर्वस्पर्शी प्रेम. प्रेम असं की त्यातनं एकही अंग निसटणार नाही, एकही कण बाजूला होणार नाही, सगळं व्यापून टाकणारं जे प्रेम आहे ना ते भक्ती. त्याला डिव्होशन, झोकून देणं म्हणतात. तू सर्वस्व आहेस. हे देव नावाची संकल्पना तरी काय आहे? तुम्ही तुमच्या ध्येयाला देव समजा ना, मिळून जात, येऊन जातो स्वतः दारात. हा मजनू इतका वेडा झाला होता, इतका. लैलावर हे संकुचित वृत्तीचं प्रेम ही व्याख्या नाही करत मी. सर्वस्पर्शी प्रेम होतं त्याचं, नव्हे भक्तीच होती त्याची. झोकून दिलं होतं त्याच्यासाठी आणि त्याची ती अनिवार्य भक्ती परमेश्वरानं पाहिली. आणि अरे हा वेडा काय लैला लैला करतो, त्यापेक्षा माझं नाव घेतलं असतं तर आतापर्यंत 3 वेळा प्रसन्न झालो असतो. इतका तो वेडा मजनू. शेवटी देव आले, त्याच्या समोर आले. त्यांनी विचारलं, कोण? देव आहे.
कोण म्हणतो? अरे तुम्हाला ओळखत नाही का? मी साक्षात देव. 12 वर्ष लोक माझी तपश्चर्या करतात, मग मी येतो. मग मी काय करू? अरे तू न बोलावताय म्हणून मी आलोय. मग तेच सांगतोय, मी बोलावलाच नाही तर तो आलाय का? अरे मी असाही येत नाही. 12 वर्ष तपश्चर्या करतात, ते सांगतोय मी केली नाही, तू आलायच का? अरे मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न झालोय. मी कधी भक्ती केली? अरे तू सतत लायला लायला करतोय. हो ना, मग तू लायला आहे का? अरे मी तुला सगळं देऊ शकतो, तू लायला देऊ शकतो का? बाकी मला काही देणं घेणं नाही. साक्षात परमेश्वर समोर आला, सगळं विश्व तुमच्या पदरात टाकायची जरी त्यांनी इच्छा व्यक्त केली तरी तुमचं ध्येय काय? मला ते हवंय, तेच हवंय. यश तेव्हा मिळतं. एखादा रस्ता ज्यावेळी तुम्ही निवडता त्यावेळी तुम्हाला त्या रस्त्यातनं बाजूला करण्यासाठी नियती सुद्धा परीक्षा घेते तुमची. म्हणजे पूर्वी ते ऋषीमुनी तपश्चर्याला बसवायचे आणि ते राक्षस यायचे, तपश्चर्या भंग करायचे. कधी कधी देवच सांगायचे ते करून उपयोग नाही, त्यानं कलेक्टर होईल, आपल्या डोक्याला ताप. तुमचं काम त्या ऋषीसारखंच आहे हो, ही तपश्चर्या आहे. आणि भंग करणारे पण येतात आधीमध्ये. ह्या क्षणिक मोहांना बाजूला सरायचा संयम तुमच्यात असायला हवा. छोट्या छोट्या अडथळ्यांकडे लक्ष द्यायची वृत्ती तुमच्यात यायला हवी. आणि किरकोळ गोष्टी मिळवण्यापेक्षा जे उदात्त आणि उत्तुंग ध्येय समोर ठेवलंय तेच पहिलं गाठेन, याच्याकडे तुमचं लक्ष हवं. हे झालं तर मग तुम्ही पोहोचू शकता. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. जे आहे ते मोठं ते फक्त नजरेसमोर ठेवा, बाकी काही नाही. पूर्ण झोकून द्या, काही नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, काही लोक काय करतात, झालीच गाडी पंक्चर तर स्टेपनी असावी बरोबर, त्याची 100% गाडी पंक्चर होते. मी कायम सांगतो, शंका आधीच डोक्यात ना. जसा भाव तसा देव, सगळीकडे तेच आहे. निसर्गाचं सूत्र कुठंच बदललेलं नाही. मी कायम विद्यार्थ्यांना सांगतो, एखादा मोबाईल नंबर लिहून ठेवा आणि एखादा नंबर लिहून न ठेवता पाठ करून ठेवा. नंतर विचारलं, अरे तुला मी नंबर सांगितलेला, तुमचा हो लिहून ठेवलाय मी. लिहून ठेवलेलं आठवतं, नंबर आठवत नाही. आणि जो लिहून ठेवला नाही तो नंबर पटकन आठवतो. कारण तुम्हाला माहिती आहे आपण तो लिहूनच ठेवला नाही. लक्षात ठेवण्याशिवाय पर्याय नाही. पण पर्याय उपलब्ध करून ठेवला ना लिहिण्याचा, तेच आठवतं. एकदा ध्येय निश्चित करता त्यावेळी पर्याय ठेवू नका, जिंकायचं असेल तर. नाही चाललाय प्रयत्न एमपीएससीचा, बघू झालं तर, नाही तर हायच मग शेती घरची. तू शेतीच करणार. मी सातत्यानं सांगत राहतो, आमचा तानाजी कोंडाणा घ्यायला गेला, उदय भान बरोबर लढता लढता थरातीर्थी पडला आणि मराठी सैन्य ते बघून पळून जायला लागलं. सूर्याची मालुसरे आडवा आला आणि कडाडला, रे भेडासारखे पळता कुठं, तुमचा बाप इथं मरून पडलाय, निघालात कुठं? आणि त्यांनी क्षणात परतीचे दोर कापून टाकले आणि कडाडला, आता दरीत उड्या मारून मारा, नाहीतर शत्रूशी लढून मारा. आणि बेभान होऊन सैन्य लढलं. उदय बाणला मारून कोंढाणा जिंकूनच थांबलं. हे का झालं? परतीचे दोर कापून काढले. जे काही ध्येय ठरवाल ना, त्या ध्येयाकडे जायच्या अगोदर परतीचे दोर पहिले कापून टाका. जोपर्यंत परतीचे दोर आहे त्यावेळी तुम्ही कधीही कुठूनही माघारी फिरू शकता. पहिले परतीचे दोर कापून टाका. जी माणसं परतीचे दोर कापून टाकतात तीच पुढे जातात. पण याचा अर्थ असा आहे का दुसरा कुठला पर्याय? अडथळे आल्यावर तुम्हाला पर्याय शोधावेही लागतील, पण ते ध्येयाच्या दिशेने नेणारे हवेत. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. चालता चालता एखादा दरवाजा बंदच होऊन जातो. आता नाही, इच्छा खूप होती, ध्येयही होत, पण दरवाजाच बंद झाला. याचा अर्थ काय? तुमच्यासाठी एक दरवाजा जेव्हा बंद होतो त्यावेळी तो परमेश्वर इतर 10 दारं उघडी करून ठेवत असतो. एक दार बंद झाल्यावर त्याच दारावर धडका मारून डोकं फोडून घेण्यापेक्षा थोडीशी मान वळून बघितलं तर उघडलेली दारं तुम्हाला दिसतील. त्या उघड्या दारांकडे बघायची सवय ठेवा.
सगळ्यात महत्वाची गोष्ट, सगळ्यात महत्वाचा विषय, 40,000 फौजनिशी अफजल खान महाराजांवर चालून आला. महाराजांनी सांगितलं आपलं सैन्य गोळा करा. माणसं कामा लागली, सैन्य गोळा झालं. महाराजांनी विचारलं किती, आणि तानाजी म्हणाला राज 7,500. 7.5? अरे खानाचे 40,000 आहेत, आपले एवढेच. अरे पण तेच महाराज आपले वाढवूच नाही शकत. रानावनातनं डोंगर दऱ्यातनं होती नव्हती तेवढी सगळी गोळा करून आणल्यात. अरे पण ते 40 आपले नाहीत वाढत महाराज. आता महाराजांनी काय केलं, त्यांचे 40,000 आपले 7.5. बघू पुढच्या पंचवार्षिकला. 20,000 करून मग करू हालचाल. बर त्यांचे 40,000 आपले 7.5 टिकणार कुठं, डिपॉझिट तर राहील का? माघारी फिरले महाराज, परत गेले, पराभव पत्करला, शरण गेले. आता या कळीकाळाबरोबर कसा झुंजो म्हणून आत्महत्येचा विचार केला. काही नाही केलं. त्यांचे 40,000 आपले 7.5, आपले वाढवताच येत नाहीत. ठीक, महाराजांनी पर्याय काढला, आपले वाढवता येत नाहीत ना, ठीक, खानाचे कमी करा. अडचण काय आहे? आपले वाढवता येत नाहीत ना, ठीक, खानाचे कमी करा.